किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर (750 फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्रातील शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वीकडे जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकेच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक रायगड होता. तेव्हा त्यास रासवटा व तनस अशा 2 नावांनी ओळखलं जात होतं. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्याच्या प्रमुख यशवंतराव मोरे जावळेहून पळून रायगडावर जाऊन राहिले तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापुराकडेच निघाला. बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजाना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्यापासून उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या किल्ल्याची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव समुद्दीप असे होते.